ರಂಜಾನ್ ಅಂಗವಾಗಿ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಬೀಯಿಂಗ್ ವುಮೆನ್ ಸದಸ್ಯರು ಬಡ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರಿಗೆ ಒಟ್ಟು 3000 ಕೆಜಿ ಅಕ್ಕಿ ವಿತರಿಸಿದರು. ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರ ಪ್ರಮುಖ ಹಬ್ಬವಾದ ರಂಜಾನ್ ಅತಿ ಸಂಭ್ರಮ ಸಡಗರದಿಂದ ಆಚರಿಸಲು ಆಗದ ಬಡ ಬಾಂಧವರನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಒಂದು ಮನೆಗೆ ತಲಾ 5 ಕೆಜಿಯಂತೆ ಒಟ್ಟು 3000 ಕೆಜಿ ಅಕ್ಕಿಯನ್ನು ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಬೀಯಿಂಗ್ ವುಮೆನ್ ಸಂಸ್ಥೆ ಹಂಚಿದೆ. ಮೋಮಿನ್ಪುರ, ಕೋನಿ ಅಲಾವಾ, ವಿದ್ಯಾನಗರ್, ಎಂಎಸ್ ಕಿಮಿಲ್, ಮಿಜ್ಬಾನಗರ್, ತಾವರ್ಗೆರ ಸೇರಿದಂತೆ ನಾನಾ ಬಡಾವಣೆಗಳಲ್ಲಿನ ಮನೆಗಳಿಗೆ ಸ್ವತಃ ಸದಸ್ಯರು ಹೋಗಿ ಅಕ್ಕಿಯನ್ನು ವಿತರಣೆ ಮಾಡಿದರು. ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇನ್ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ವಾರ್ತೆಗಳೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿದ ಸಂಸ್ಥೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮೊಹಮ್ಮद सादिक अली देशमुख ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದರು. ये बच्चों में एक अवेयरनेस है कि गरीबों तक जो है ना उनका माल पहुंचे. जो घरों में बैठे हुए रहते हैं ख़वातीन, वो बाहर आकर ले नहीं सकते, तो हमारा काम होता है कि हम उनको ढूंढ कर उनके घरों तक ले जाकर पहुँचाना. ये फर्स्ट टाइम नहीं है कि हम अब ये साल दे रहे हैं, लेकिन कई सालों से हम देते हुए आ रहे हैं. हमारी ख्वाहिश रहती है कि गरीबों को, बेवाओं को के लिए कुछ जैसा हम खाते हैं वो लोग भी ईद के दिन वैसे ही बनाकर खाएं, और उनकी जो अखराजात रहते हैं, उनके जो कमी बेशी रहती है, उसके लिए हम लोग कुछ पैसों से भी मदद करते हैं चावल के अलावा. ये हमारा काम है. गुलबर्गा बीइंग वुमेन की तरफ से हम 3000 किलो चावल गरीब तबके के लोगों के लिए हम तकसीम कर रहे हैं. इंशाल्लाह अभी कल का एक दिन बाकी है और आज के एक दिन में दोनों दिनों मिला के हम 3000 किलो चावल घर घर जाके तकसीम कर रहे हैं. और इसमें हमारे साथ में मुखिद सर भी हैं और इंडियन इस्लामिक स्कूल का बहुत बड़ा सपोर्ट रहा है हमको. तो इंशाल्लाह आज ये साल हम 3000 किलो चावल बांट रहे हैं. इंशाल्लाह आगे आने वाले साल में इससे डबल या ट्रिपल इंशाल्लाह हम बांटेंगे. ಸಂಸ್ಥೆಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಯೂಸುಫ್ ಪಟೇಲ್, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಅಹಮದ್ ಉಮರ್, ಅಶರ್ ಮುಬಾರಕ್ ಸೇರಿದಂತೆ ಅನೇಕ ಯುವಕರು ಅಕ್ಕಿ ವಿತರಣೆಯ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದರು. ಇನ್ನು ಸುಮಾರು 40ರಿಂದ 50 ರೂಪಾಯಿ ದುಬಾರಿ ಬೆಲೆಯ ಅಕ್ಕಿಯನ್ನು ಸ್ವತಃ ತಾವೇ ಮನೆಗೆ ತೆರಳಿ ವಿತರಿಸುತ್ತಿರುವ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಬೀಯಿಂಗ್ ವುಮೆನ್ ಸದಸ್ಯರ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಎಲ್ಲೆಡೆ ಶ್ಲಾಘನೆ ದೊರೆಯಿತು.